यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. वाढवणा गाव आहे. या वाढवणा गावामध्ये हिमटेकडीमध्ये जे तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्त जे कोणीतरी समाजकंटकाने जाळून मोडतोड केलेली आहे, त्याचा तर सर्वात प्रथम आम्ही समाजाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो. आणि शासनाला, प्रशासनाला एक आम्ही असे आवाहन करतो की शासनाने ताबडतोब हा जे कोणी हा प्रकार घडविलेला आहे त्याला ताबडतोब कठोर कठोर शिक्षा व्हावी त्याच्यावर. याच्यासाठी आम्ही आज शेनगावला तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेले आहे. याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा निवेदन देणार आहोत. आणि येणाऱ्या काळात 7 तारखेला जे आम्ही बंदचे हाक पुकारलेले सर्व समाज माध्यमाच्या वतीने 7 तारखेला जे बंदचे हाक पुकारलेले आहे त्यामध्ये शासनाने आम्हाला सहकार्य करावं. यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल आणि सर्वच समाज बांधव असतील, या सर्वांनी या 7 तारखेच्या बंदमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम, जय भारत. माझं असं मत आहे की ज्या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार भारतामध्ये नाही तर पूर्ण विश्वामध्ये तथागताचे शांतीचा विषय, जो समानतेचे तत्व आहे, जगाला शांतता दिलेली आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी. आणि त्यांच्या मूर्तीची जर विटंबना होत असेल तर ही अतिशय हृदयद्रावक घटना आहे, अशोभनीय घटना आहे की ही या समाजाला काळीमा फासणारी घटना आहे. म्हणून अशा या घटनेचं मी बौद्ध समाजाच्या वतीने नव्हे तर सर्व समाजाच्या वतीने त्याचा निषेध करत आहे. भीमटेकडी येथे वाढवणा येथे बुद्धमूर्तीची अवहेलना झाली, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावलेल्याच आहेत. परंतु अशा प्रकारची जी वारंवार अशा घटना घडत असतात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधान आहे आणि सर्वांना आपल्या जाती धर्माचा त्या जाती धर्माचा आदर करणं हे सर्वांना संविधानाने दिलेलं आहे. परंतु तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची अवहेलना होत असेल, त्याची तोडफोड होत असेल आणि प्रशासन मूग घेऊन बसलेलं असेल तर या प्रशासनाकडे आम्ही काय म्हणून आम्ही त्याच्याकडे न्याय मागण्यासाठी आज निवेदनाच्या माध्यमातून आलेलो आहोत. परंतु हे निवेदन दिल्याच्या नंतर शासन त्याच्यावर कारवाई करेल का? किती दिवसांत त्या आरोपीला पकडेल? या ठिकाणी भर रस्त्यावर जे भीमटेकडी वाढवणा येथील विहार आहेत, येणाऱ्या जाणाऱ्यांचे वर्दळ खूप असते आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील या रस्त्याने बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फुटेज जे आहेत तर ते त्यांनी लवकरात लवकर कलेक्ट करावे आणि जो आरोपी आहे त्याला जेरबंद करावं, त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आणि अशा प्रकारच्या घटना जर वारंवार घडत राहिल्या तर समाजाच्या वतीने निश्चितच अतिशय भव्य स्वरूपाचं आंदोलन या हिंगोली जिल्ह्यामध्ये उभारण्यात येईल. आणि त्याच अनुषंगाने 7 तारखेला बौद्ध समाजाच्या वतीने बंदचे आयोजन केलेलं आहे. म्हणून या बंदला सुद्धा प्रशासनाने सहकार्य करावं आणि पोलिसांनी ताबडतोब त्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी. अखिल विश्वाला संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांचा जो आज या ठिकाणी जे भीमटेकडीवर फोडतोड करून अपमान करण्यात आलेला आहे, तो या जगामध्ये जगालाही सहन होणार नाही. विश्वाला संदेश देणारे यांची अशी अवहेलना करणं हे या ठिकाणी एक जाणूनबुजून केलेलं कृत्य असं वाटतं. आणि प्रशासनाला मी विनंती करतो की त्याने त्यामध्ये अक्षरशः हिरिरीने भाग घेऊन तो कोण आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून या ठिकाणी आमच्या ज्या काही भावना झालेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही 7 तारखेला उद्याच्या मोर्चा काढणार आहेत आणि शेनगाव बंदचं आवाहन केलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांनी, शासनाने सुद्धा या ठिकाणी सहकार्य करावे अशी एक विनंती करतो. महापुरुषांना निवेदन करतो की जे वाढवणा येथे घटनेचा निषेध करतो, सर्वप्रथम निषेध करतो. मला सांगा, अशा घटना अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची जर अशी अपमान होत असेल
तर या महाराष्ट्रात राहून काय प्रगती? हे जर एवढे जर नरेंद्र मोदी असतील, कोणतं सरकार असतील, जर बाहेर देशात गेले तर काय सांगतात, आम्ही भारतातून आलो, पण कोणाचे? बुद्धाच्या देशाकडून आलो. त्यांना बुद्ध मूर्ती सप्रेम भेट देतात, आणि अशी जर त्यांच्या मूर्तीची अवहेलना होत असेल तर याचा तात्पुरता मी तीव्र निषेधच नोंदवतो. आणि जे येणाऱ्या पुढे 7 दिवसात आम्ही जे निवेदन दिलेले, बंदची हाक दिलेली, की निश्चितच तीव्र आंदोलनात उभारणं होईल आणि जागोजागी पुतळे घडतील, याचा मी जाहीर निषेध करतो. जय. मी संजय दिलीप वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष या नात्याने बोलतो की रिसोड रोड वाडोना फाट्यावर जे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आहेत, शांतीचा संदेश देणारे, त्या मूर्तीची तोडफोड केली काही मनोवादी विचाराच्या सरणीच्या लोकांनी. तर पोलीस प्रशासनाला अशी मी त्यांना विनंती करतो की चौकशी करून गुन्हेगारावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावे. व सर्व आमच्या समाज बांधवाच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो. आणि 7 तारखेला जे बंदची हाक दिली आहे, सर्व फुलेशाह आंबेडकर, सर्व बुद्धांना मानणारे विचारांना सर्वांना विनंती करतो की त्या बंदमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता नालंदा बुद्धविहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती महाराज चौक व टी पॉइंट व तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. तरी या बंदमध्ये व या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे अशी त्यांना विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. बुद्ध टेकडीवर जी गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना झाली, ती अतिशय भारतीय नाही, जगाला लाजणारी घटना अशी घडली आहे. त्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही 7 तारखेला शेनगाव बंदचे आवाहन केलेले आहे. यापुढे आम्ही अशी घटना घडली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जाहीर सूचना देत आहे शासनाला. यापुढे अशा घटना घडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, नमो साडेचा, बिरसा मुंडाचा, सर्व महापुरुषांचा, सर्व इथं जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा जय भीम. कार्यकर्ता का हाल जय भीम. चला.